आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री व खाऊचे वाटप। 3 शाळांमधील एकूण 72 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ। नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रायगड जिल्हा परिषद कन्या शाळा, कचेरी शाळा व जोगेश्वरी नगर शाळा येथील एकूण 72 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे तसेच छत्री वाटप शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कचेरी शाळा नागोठाणे येथे सकाळी ठीक 12 वाजता करण्यात आले। कैलासवासी श्रद्धा हरिवैद्य उर्फ पुष्पा साठे यांच्या स्मरणार्थ श्री हरिवैद्य डोंबिवली व माधुरी साठे यांच्यातर्फे छत्र्या, वही, पुस्तके, बॅग, खाऊ इत्यादींचे वाटप ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडून छोटीशी मदत व्हावी या हेतूने नागोठाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक कन्या शाळा, कचेरी शाळा व श्री जोगेश्वरी नगर शाळा येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। ज्येष्ठ नागरिक संघाकडे जोगेश्वरी प्राथमिक शाळेची वॉटर फिल्टरची मागणी करण्यात आली होती। यावेळी ती मागणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पूर्ण करण्यात आली। या कार्यक्रमासमयी प्रमुख पाहुणे म्हणून नागोठाणे ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्या पूनम काळे, सुप्रिया काकडे, अमृता महाडिक, भाविका गिजे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव सिंग परदेसी, उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, सेक्रेटरी विलास शिंदे, सहसेक्रेटरी दिलीप शहासने, नंदकिशोर उर्फ भाऊ मोरे, किशोरी सोष्टे, दत्ता कडव, सोनू जोशी, सुभाष भोय, मारुती तटकरे यांच्यासह कन्याशाळा मुख्याध्यापिका विजया धनावडे, जोगेश्वरी नगर शाळा मुख्याध्यापिका कल्याणी चौरे तसेच कचेरी शाळा मुख्याध्यापिका समाज शेळके, केंद्रप्रमुख सुनील मुंडे, शिक्षिका ज्योती सैंदाने, कृती पडवळ, कचेरी शाळा समिती अध्यक्ष सुगंधा पिंपळे, उपाध्यक्ष दीपक लोणारे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने 1ली ते 4थीच्या वर्गातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कैलासवासी मोदे शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी उल्हास शिंदे यांच्याकडून सलग 3ऱ्या वर्षी रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील 21 विद्यार्थी व कचेरी शाळेतील 33 तसेच जोगेश्वरी नगर येथील 12 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व इतर वस्तूंचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन उल्हास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाज शेळके व केंद्रप्रमुख सुनील मुंडे यांनी केले। यावेळी नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव सिंग परदेसी यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले। औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ व श्री श्रद्धा हरिवैद्य उर्फ पुष्पा साठे व सौ श्री वर्षा पाटणकर उर्फ माधुरी साठे यांच्या सहकार्याने आज शालोपयोगी वस्तूंचा वाटपाचा कार्यक्रम उपस्थित असलेल्या नागोठाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विद्यमान सदस्य मिलिंद धात्रक तसेच ग्रामपंचायत सदस्य काकडे व सर्व पत्रकार बंधू व इथं जमलेले सर्व ग्रामस्थ आणि पालक वर्ग आणि विद्यार्थी। आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आमच्या शाळेमध्ये सर आले होते, त्याने म्हटलं की तुमच्या शाळेमध्ये आम्हाला थोडंफार काय द्यायचं आहे, तर म्हटलं अवश्य द्या। कारण इथे मुलं पहिले तुमच्या आणि माझीच भेट झाली, नंतर काल परदेशी सर आले होते, तर नंतर म्हणजे इथे जे कोण देतं काय देतं ह्याला महत्व नाही, देणं ही फार गरजेची गोष्ट आहे। देणं केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, केलेली गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही। सुरुवात फार महत्वाची असते। तुम्ही जरी 15 वर्षापूर्वी स्थापन झाला, आमच्या त्यावेळेचे काही मंडळे आमच्यातून गेली। मामा शासने, आमचे संस्थापक अध्यक्ष मनोहर पत्की, चंद्रकांत कामथे अशी मंडळी आमच्यातून काही निघून गेली। हा संघ बंद पडण्याच्या मार्गावर होता, परंतु एवढ्या मोठ्या गावाच्या हिशोबानं एक ज्येष्ठ नागरिक संघ असावा या दृष्टिकोनातून मी त्यात थोडी लिडिंग घेतली। मला शासने वगैरे अशा लोकांनी चांगलं सहकार्य केले आणि नवीन लोक शिंदे, मोरे, कडव
अशी लोक घेऊन हा संघ अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही हा जो कार्यक्रम आहे शाळेचा वाटपाचा हा दरवर्षी करतो. छोट्या स्वरूपामध्ये करतो, फक्त गावठाणामध्ये. त्याच्यानंतर आम्ही कन्या शाळा आणि कचेरी शाळा, नागोठण्यामध्ये एक घराणं होतं साठे म्हणून, त्यांची मुलगी नागोठणा हायस्कूलमध्ये होती. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला थोडंसं आर्थिक सहकार्य करेन, माझ्या मुलीच्या स्मरणार्थ तुम्हाला काही बक्षिसं द्यायची असतील ते द्या. तर तेही आम्ही ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो. आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी आपले नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने गेली 15 वर्ष सातत्याने आज आपली कचेरी शाळा, कन्या शाळा आणि त्याचप्रमाणे जोगेश्वरी नगरची शाळा या तिन्ही शाळांमध्ये शालेय वस्तूंचं वाटप गेली 15 वर्ष सातत्याने ज्येष्ठ नागरिक संघ हा करत आहे. खरोखर एक चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम या येणाऱ्या पिढीसाठी आणि खरोखर मराठी शाळांचे अध्यक्ष साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे जी मराठी शाळा, आम्ही पण ह्या शाळेमधनं शिकून गेलो पुढे आहोत. त्या शाळांची आता जी परिस्थिती चालली आहे त्याच्यामधनं शाळेत जेवढी गोरगरीब मुलं आहेत त्यांना कसं काय जास्तीत जास्त योगदान देता येईल याचं गेली 15 वर्ष सातत्याने जो ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रयत्न चालू आहे त्यांचं मी खरंच मनपूर्वक एक कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो की आपला पाठिंबा या मुलांना मिळतो आणि त्यांना एक उत्साह येतो की जे मुलं नंबर काढतात त्यांनाही तुम्ही काही धनास्वरूपात तुम्ही त्यांना ते काही बक्षीस स्वरूपात देताय की त्यांना एक एनर्जी मिळते त्यातून की बाबा पुढे जाऊन आपण काहीतरी चांगलं त्याच्यातून मार्ग काढावा. आज जागतिक 21 ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असं त्यांना हे करतो आणि थांबतो. जय हिंद. इथे उपस्थित सर्व मान्यवर प्रतिनिधी, विद्यार्थी आणि शिक्षक, पालकवर्ग. सत्यशू जायतो शुरा सहस्रेषूच पंडिता, फक्ता दस सहस्रेषू दाता भोवती मानवा. असं 100मध्ये एखादा शूर भेटतो, 1000मध्ये आपल्याला एखादा पंडित भेटतो, 10,000मध्ये एखादा वक्ता भेटेल, परंतु दान शूर व्यक्ती हा आजच्या काळामध्ये भेटेलच असं नाही. नमामि शारदां देवी या शारदा देवीच्या मंदिरामध्ये उमलत असणाऱ्या काळ्या हे फुलं, त्या फुलांना सुगंधित करण्यासाठी तुम्ही जे शैक्षणिक साहित्याच्या रूपाने दिलेले जे काही साहित्य असेल साहित्य नसून त्यांना आयुष्यभर त्यांचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं जे तुमची एक पुंजी असेल आणि ते एक शस्त्र असेल. आपण म्हणतो विद्या हे वाघिणीचं दूध आहे, परंतु हे वाघिणीचं दूध जेव्हा जे काही शिक्षण घेऊ आपण ते आपल्या मातृभाषेतून असेल तर इंग्रजी माध्यमांमध्ये मिळणारं जे काही शिक्षण असतं ते संकरित गाईचं दूध असतं. समजा आपल्याला पोषक जे आहे दूध ते आपल्या मातृभाषेच्या शाळेमध्ये भेटणार आहे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.